नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो की सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिलं की दिवस चांगला जाणार आणि कोणाचं तोंड पाहिलं की दिवस खराब जाणार. तुमच्या बाबतीत घडतंय का? आमच्या बाबतीत घडतंय. एखाद्याचं जर तोंड पाहिलं ना, खरंच दिवस खराब जाणार आणि एखाद्याचं जर तोंड पाहिलं ना, तर दिवस चांगला जाणार. तुमच्या बाबतीत असं घडतंय का कधी? घडतंय, घडतच असेल. दुनियातल्या सगळ्या माणसाच्या बाबतीत असं घडतंय, बायाच्या बाबतीत असं घडतंय, सगळ्या जवान नैतरणी सगळ्या जनरेशनच्या मंडळीच्या बाबतीत असं घडतंय की अरे त्याचं तोंड पाहिलं सकाळी उठल्यानंतर. आपण उठल्यावर बरं भले त्यो सकाळीच उठून आंघोळ गिंघोळ करून मस्त लगे बिडी फुकत तमाकू चोळत चालला असन पिचकाऱ्या मारत. त्यो सकाळीच उठेले, आंघोळ करेले, गल्लीनं चालला मस्त फ्रेश मध्ये. आपण आता उठेले, बाहेर येले ब्रश करत आणि तो दिसला की आपला दिवस खराब जाणार म्हणजे जाणार. कोण दिसला तर? बरोबर ना. अशा काही व्यक्ती आहेत, असे काही प्राणी आहेत. प्राणी तर सोडा, ते प्राणी म्हणजे आपल्याला प्राण्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण ते प्राणी मात्र आहे. प्राणी आपल्याला आडवा गेला किंवा एखाद्या प्राण्याचं आपण तोंड पाहिलं त्याच्यामुळं आपला खराबा होणार आहे दिवसाचा, याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण त्यो प्राणी झाला 4 पायाचा, आपण तर 2 पायाचे. मग आपले रूल त्याला आणि त्याचे रूल आपल्याला नाही लागू शकणार. बरोबर? कारण प्राण्याचे रूल आपल्याला कसे लागतील? आपलेच रूल आपल्याला लागतील. माणसाचे रूल माणसाला, प्राण्याचे रूल प्राण्याला. पण असं काही घडून राहिलंय एखाद्या माणसाच्या बाबतीत नाही, सगळ्याच घरोघरचा अभ्यास करून पहा. इकडं पहा, तिकडं पहा, गल्लीने विचार करा, गावचा विचार करा, शहराचा विचार करा, प्रत्येक माणसाचा विचार करा, बाईचा विचार करा. तुम्ही जर विचार केला ना तर तुमच्या लगेच ध्यानात येईल की प्रत्येकाच्या डोक्यात एकच खुळं बसलेलं, एकच विचार तयार झालेला आहे की म्या त्याचं तोंड पाहिलं आणि माझा दिवस खराब गेला. होतंय, खोटं नाही. जर हे खोटं असतं तर ही गोष्ट इतकी प्रचलित झाली नसती, कानोकान झाली नसती, प्रत्येकाच्या मनामनात बसली नसती. पण ही खरं आहे. मी म्हणतो खोटं नाही. एखाद्याचं तोंड पाहिलं ना तर तुमचा दिवस वाईट जाणार, 100% जाणार. जाणार म्हणजे जाणार. पण मग अशी माणसं कोणती? अशा बाया कोणत्या की बुवा ज्याचं तोंड सकाळी पाहिल्याबरोबर आपला दिवस खराब जाणार आहे, आणि असे काही कोणती मंडळी आहे की त्याचं तोंड पाहिल्याबरोबर आपला दिवस चांगला जाणार आहे? आठवतंय? आहे का ध्यानात? नाही. मी सांगतो की कोण्या माणसाचं तोंड पाहिल्यावर तुमचा दिवस चांगला जाणार आहे, आणि बाईने बी कोण्या माणसाचं तोंड पाहिल्यावर तिचा दिवस चांगला जाणार आहे. बाईचं तोंड पाहिल्यावर तिचा दिवस चांगला जाणार आहे, आणि माणसाने बी कोण्या बाईचं तोंड पाहू द्या आणि कोण्या माणसाचं तोंड पाहू द्या, त्याचं चांगलं जाणार आहे का दिवस खराब जाणार आहे, हे आपण एकाच शब्दात सांगतो. खोटं सांगणार नाही. जिथं तुमचा संबंध एखाद्या चांगल्या व्यक्तीशी आला, प्रेमळ व्यक्ती आहे, परोपकारी व्यक्ती आहे, सुख-दुःख जाणून घेणारी व्यक्ती आहे, कधी जर त्याला कोण 2 रुपयाची मागणी केली, सुख-दुःखामध्ये सामील व्हायची जर तुम्ही त्याला इच्छा दाखवली की दादा माझं खूप नडलंय, लय आडलंय, लय खुटलंय, लय गरज पडली, अशी जर एखाद्या व्यक्तीपुढं तुम्ही आशा व्यक्त केली आणि त्या माणसानं जर चटकन एखाद्या वेळेस तुमचं काम धकविलं असन एका शब्दावर, तुम्ही नंतर त्याच्या कामी पडतच असाल.
प्रत्येक हे जगाची रीत आहे की कोणी कोणाच्या करंगळीवर मुतलं तर तो सुद्धा दुसऱ्याच्या करंगळीवर मुतायला तयार होतो. जुन्या लोकांची म्हण आहे, खोटी नाही. तर काय आहे ना, की जर समोरचा माणूस परोपकारी असेल, दुःख वेदना जाणून घेणारा असेल, कुणाच्या सुख दुःखामध्ये सामील होऊन त्याला जर मदत करायची त्याची इच्छा असेल, जो प्रेमळ असेल, अशा माणसाची जर सकाळी तुम्ही तोंड पाहिलं, खोटं नाही, काही गरज नाही खोटं बोलायची. जर एखाद्या अशा परोपकारी माणसाचं तोंड पाहिलं किंवा अशा बाईचं तोंड पाहिलं की जी बिचारी कुणाच्याही सुखदुःखात आपल्याला डायरेक्ट झोकून देते, दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख जे माणसं समजतात, असे माणसं जर सकाळी तुमच्या नजरेस पडली तर तुमचा दिवस चांगला जाणार. पण जिथं तुमचं खटकेले, जिथं तुमचं घोडं आटकेले, जिथं तुमची गोष्ट मिटकेले आणि त्यानं तुम्हाला झटकेले, जर तुम्ही सकाळी त्याचं तोंड पाहिलं की तुम्ही लगेच त्या मायलच्या काय दिसला बा हा पाठच, तुमच्या तोंडावर लगेच डायरेक्ट हे शब्द देणार का, अरे हे कशाला दिसलंय मडकं जाऊन, बरोबर ना. तुमच्या मनात डायरेक्ट हा विषय तयार होतो, हा विचार येतो की हे कशाला दिसलं. तुम्ही सकाळी फक्त एवढा विचार केला ना, तुम्हाला ते दिसल्याबरोबर की हे कशाला दिसलं, असा तुमच्या मनात भावना तयार झाली ना, गेले वांग्यात घोडे, लागले सगळे जिकडं तिकडं वाटोळं व्हायला लागलं, सगळा दिवस तुमचा खराब. खरंच कामं तुमचे होणार नाहीच, होणारच नाही. कारण मनात भावना ती तयार झाली की या माणसाला पाहिलं, ह्या दलिंदराचं तोंड पाहिलं गेलं, जो कोणाला रुपयानं ओळखत नाही, कोणाच्या सुखदुःखात सामील होत नाही, अशा माणसाचं व्हबाड पाहिलंय, आता दिवस खराब. बायाची बी बाबतीत तेच आहे. काही काही बायाला लय सकाळी दिवस निघत नाही तर ट्या 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 कोंबडीहून शिव्या देईन, झाडझुडीहून शिव्या देईन, झाडाचे पानं अंगणात पडले त्याच्याहून शिव्या देईन, बोट मोडन, येवशी गवशी अमुक तमुक, लय लय दलिंदर बाया असतात काही. त्याला सकाळचा पारा हा कोण्या गोष्टीसाठी असतोय, आल्हाददायक सकाळचं वातावरण हे कसं भंग करून टाकायचं हे त्या अवलादीला माहीत बंद. कशाहून ना कशाहून कुरापत दिवस निघायच्या आधी दार उघडलं की यायचं तोंड सुद्धा उघडल्या जातंय आणि टमटम टमटम सुरू होती. अशा ह्या ज्या बाया आहे, असे हे जे मूर्ख माणसं आहे, यायचं तोंड पाहिलं की खरंच तुमचा दिवस खराब जाणार. जाणार म्हणजे जाणार, मी 100% सांगतो. कारण हे याईनं केलेले वार हे कधीच खाली जात नाहीत. म्हणून फक्त दादा हो तुम्हाला एवढी सांगायची इच्छा झाली की खरंच दिवस तुमचा खराब जातो. कोण्या माणसाचं तोंड पाहिल्यानंतर दिवस तुमचा खराब जातो, कोण्या बाईचं तोंड पाहिल्यानंतर हे ताबडतोब आपल्या मनाशीच आपल्याला समजून जातंय की दादा याचं खरं कारण काय. दिवस सगळ्याचे चांगले जायला पाहिजे, आनंदी जायला पाहिजे, सुखाचे जायला पाहिजे, आल्हाददायक जायला पाहिजे. पण कधी सकाळी उठल्यावर तुम्हाला समोरच्या माणसाचं जर वबाड तेढ बिंग दिसलं की जे कधीच कोणाच्या कामी न पडणारा माणूस आहे, अशाचं जर तोंड पाहिलं गेलं तर दिवसाला घोडे लागले, दिवस खराब जाणार, चांगला जाणार नाही. पण परोपकारी बाई असन, परोपकारी माणूस असन, परोपकारी जेवढे काही बिचारे असतील, त्याचं जर आपण सकाळी तोंड पाहिलं तर आपला दिवस चांगला जाणार. खरं सांगतो, छाती ठोक सांगतो, चांगल्या माणसाचं तोंड पहा, दिवस तुमचा चांगलाच जाणार. फक्त तोंड कोणाचं पाहायचंय आणि नजरेत कोण येणार आहे हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही. बरोबर ना. ठीक आहे, काय हरकत नाही मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे एकदा कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा, बरोबर ना. आणि कमेंट करायला विसरू नका बरं, कमेंट करत चला. चला भेटूया, काय हरकत नाही, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.